हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण बनवणार आहेत कांद्याचा झुणका. झुणका हा खूप फेमस डिश आहे. प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असू शकते. मी माझी पद्धत इथे तुम्हाला दाखवते. आता मी सुरुवातीला आधी खूप सारे कांदे कापून घेतले होते. बारीक कापल्यानंतर मी कढईत तेल घेतलं आहे. तेलात फोडणीसाठी आपण कढीपत्ता घालायचा आहे, जिरं, मोहरी आपल्या आवडीनुसार आपण टाकून घ्यायचं आहे. लसूण मी इथे कांडून घेणार आहे, पण तो नंतर टाकायचा. आधी आपण जे कांदे भाजून घेतले आहेत ना, ते आपल्याला तेलात टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर ठेचून घेतलेला लसूण घेतला आहे, तोही आपल्याला तेलात थोडंसं परतवून घ्यायचा आहे आणि कांद्यासोबत मिक्स करून घ्यायचं आहे. कांदे आता आपल्याला छान असे लालसर होईपर्यंत किंवा मऊ पडतील इतपत आपल्याला ते भाजून घ्यायचे आहेत तेलामध्ये. छान मस्त 5 ते 7 मिनटात मऊ होऊन जातात कांदे. आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीपुरता मीठ टाकल्यानंतर अजून 2 मिनटं आपल्याला वाफवून घ्यायचे. एकदम मऊ होऊन जातात कांदे मीठ वगैरे टाकल्यानंतर. आपल्याला त्यानंतर टोमॅटो ॲड करायचं आहे. टोमॅटो टाकणे हे आपल्या आवडीचा विषय आहे. आपण वाटलं तर टाकू शकतो. मी इथे ॲड केला आहे. थोडंसं चव छान येते. बघू शकता इथे तुम्ही मस्त छान भाजल्या गेलेत कांदे, टोमॅटो, लसूण. आता आपल्याला मसाले टाकायचे, पावडर मसाले. हळद घेतली आहे, लाल तिखट घ्यायचं आहे आणि फक्त मी यामध्ये किचन किंग मसाला एक्स्ट्रा ॲड करणार आहे. बाकी कुठल्याही मसाल्याची गरज नसते, पण चवीला इतका छान लागतो ना, विचारायलाच नको. आता इथे मी किचन किंग गरम मसाला जो असतो तो मी ॲड करून घेतला आहे आणि 2 मिनटं अजून हे सगळे मसाले एकत्र करून परतवून घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे. बेसन पीठ मी तिथे 2.5 चम्मच बेसन पीठ घेतलं आहे. चम्मच म्हणजे हा भाजीचा चम्मच आहे, थोडासा मोठा आहे स्पूनपेक्षा. इथे मी मिक्स करून घेते. छान मिक्स केल्यानंतर असा ड्राय वाटत असेल ना, तरीही तो 2 मिनटं वाफवल्यानंतर किंवा मग पूर्ण शिजल्यानंतर खूप छान लागतो. बघू शकता इथे तुम्ही. वाटलंच तर आपण झाकण ठेवूनही शिजवून घेऊ शकतो. इथे मी 5 ते 7 मिनटं अजून झाकण ठेवून वाफवून घेतलं आहे. वाफवल्यानंतर त्याचा कलर चेंज होतो. बघू शकता बेसन पीठही इथे मस्त शिजलं आहे आणि छान वास येतो शिजल्याचा किंवा बेसन पीठ भाजल्याचा जसा वास येतो तसा. वरतून मस्त कोथिंबीर ॲड करायची आहे आणि सर्व करायचं आहे. मी इथे टिफिनसाठी बनवलं होतं. मुलगी कधीचीच मागे लागली होती म्हणून सकाळी बनवायला घेतलं होतं. तुम्ही हे रात्री किंवा मग दुपारी कधीही बनवू शकता जेवणामध्ये. आणि चव विचारायची तर गरजच नाही आहे, किती छान लागतो तो. प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीने खाल्लेलाच असतो. रेसिपी कशी वाटली मला ते नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.